जय श्रीराम. रामरक्षा स्तोत्र पठणाचे अनेक फायदे आहेत. या स्तोत्राच्या पठणामुळे साधकाच्या आजूबाजूला एक सुरक्षा कवच तयार होते, ज्यामुळे सर्व प्रकारच्या संकटापासून व वाईट शक्तीपासून रक्षण होते. रामरक्षा स्तोत्र सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि जीवनात सुखसमृद्धी आणणारे मानले जाते. रामरक्षा संस्कृतमध्ये आहे, त्यामुळे त्याचे शुद्ध उच्चारण कसे करावे हे मी या व्हिडिओत सांगितले आहे. उच्चारण स्पष्ट समजावे म्हणून मी ते कंसात ते अक्षर लिहिले आहे. हे वर्ण प्रत्यक्षात तेथे नाहीत, फक्त अनुस्वाराच्या उच्चारणाची स्पष्टता यावी म्हणून दाखवले आहे. आता श्लोक वाचूया. श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामि, श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. आता हे सर्व साधं आहे. आता रामचंद्र, श्रीराम, च वर आघात येईल, पुढे जोडाक्षर आहे. संस्कृतमध्ये व्याकरणाचा नियम आहे की कुठेही जोडाक्षर असल्यास त्याच्या आधी येणाऱ्या स्वरावर आघात द्यावा, जोड द्यावा. जसं आता श्रीरामचंद्र, चंद्र, तर पुढे जोडाक्षर आहे, नला द जोडलेला आहे, तर म्हणून च वर आघात येईल. श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरण वचसा गृणामि, श्रीरामचंद्र चरण शिरसा नमामि. आता इथे सगळे ऱ्हस्व उच्चार आहे. श्रीरामचंद्र चरण शरणं प्रपद्ये, प वर पुन्हा आघात येईल, पुढे जोडाक्षर आहे. जसं होईल आता पुन्हा हे. श्रीरामचंद्र चरण मनसा स्मरामि, श्रीरामचंद्र चरण वचसा गृणामि, श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि, श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. पुढचा श्लोक घेऊया. माता रामो मत्पिता रामचंद्रः, स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः, सर्वस्व मे रामचंद्रो दयालु, नैन्यं जाने नैव जाने न जाने. माता रामो, म वर आघात येईल, पुढे जोडाक्षर आहे. मत पिता रामचंद्र हो. आता हे चंद्र हो, याच्या पुढे दोन टिंब आहेत, तर ते दोन टिंबाला विसर्ग असे म्हणतात. विसर्ग नेहमी स्वरानंतर येतो आणि पंक्तीच्या शेवटी येणाऱ्या विसर्गाचे उच्चारण ह सारखे केले जाते. स्वरानुसार ते विसर्ग ह, हु, हे मध्ये परावर्तित होतात. जसं चंद्र ह, हे चंद्रा असतं तर चंद्राहा असं झालं असतं. रामचंद्र ह. मग स्वामी, मी दीर्घ आहे, रामो, मत्सखा, म वर पुन्हा आघात येईल, पुढे जोडाक्षर आहे, मत्सखा रामचंद्र ह. सर्वस्व मे, व वर अनुस्वार आहे, त्यामुळे सर्वस्व मे रामचंद्रो दयालु, नैन्यं, य असा उच्चार होईल त्याचा, नैन्यं जाने नैव जाने न जाने. आता पुढचा श्लोक घेऊ. दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यस्य, तं वंदे रघुनंदनम. हे साधं आहे, काही अवघड नाही आहे. दक्षिणे लक्ष्मणो यस्य, य वर पुन्हा आघात येईल, पुढे जोडाक्षर आहे, यस्य. वामे तु जनकात्मजा, पुरतो मारु तिर, ती वर आघात येईल, पुढे रकार आहे, तिर्यस्य, यस्य असं येईल ते, तं वंदे रघुनंदनम. दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यस्य, तं वंदे रघुनंदनम असं वाचण्यात येईल ते. पुढचा श्लोक घेऊ. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरंतं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. लोकाभिरामम, रणरंग, र वर पुन्हा आघात येईल, पुढे जोडाक्षर आहे, रणरंग, धीरम, धी दीर्घ, राजीव, जी दीर्घ, नेत्रम, रघुवंशनाथम, कारुण्य, रू दीर्घ आहे, पुढे ग असा उच्चार येतो त्याचा, करुणाकरंतम, श्रीरामचंद्रम, च वर पुन्हा आघात, चंद्रम, शरणम प्रपद्ये, प वर आघात येईल. पूर्ण श्लोक वाचूया. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरंतं, श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये.
आता पुढचा श्लोक घेऊया. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. हे वरचं साधं आहे, अवघड नाही आहे. मनोजवं मारुततुल्य, तू वर पुन्हा आगातील ततुल्य वेगं, जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वरिष्ठं रीवर पुन्हा आगात पुढे जोडाक्षर आहे. वातात्मजं वानर यू दीर्घ यूथ मुख्यम, मूवर पुन्हा आगात मुख्यम तिथे पुढे जोडाक्षर आहे म्हणून. श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये पवर आगात. पुन्हा वाचूया श्लोक. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. पुढचा श्लोक वाचूया. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वंदे वाल्मीकिकोकिलं. कू दीर्घ जवर आगात कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम आरुह्य हला य जोडलेला आहे आणि रवर आगातील पुढे जोडाक्षर असल्यामुळे. कविता शाखां वंदे वाल्मिकी कोकिलम. हे साधं आहे. आता पुन्हा वाचून घेऊया. कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम् आरुह्य कविताशाखां वंदे वाल्मीकिकोकिलं. पुढचा श्लोक घेऊया. आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आपदामपहर्तारं हवर आगातील पुढे जोडाक्षर असल्यामुळे. दातारं सर्वसंपदां सवर आगातील. लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो दीर्घ उच्चार आहे, भू भू दीर्घ आहे. नमाम्यहं मावर पुन्हा आगातील पुढे जोडाक्षर आहे. वाचूयात पुन्हा. लोकाभिरामं रणरंग आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. आता पुढचा श्लोक वाचूया. भर्जनं भवबीजानां मर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं. भर्जनं भवबीजानां मर्जनं हे साधा आहे. सुखसंपदा. तर्जनं तवर आगातील पुढे जोडाक्षर आहे. तर्जनं यमदूतानां दीर्घ आहे दू. राम रामेति गर्जनं. वाचूयात पूर्ण श्लोक. भर्जनं भवबीजानां मर्जनं सुखसंपदां तर्जनं यमदूतानां राम रामेति गर्जनं. पुढचा श्लोक घेऊ. रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमू रामाय तस्मै नमः. रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे. हे अवघड नाही आहे. रामेणाभियता निशाचरचमू दीर्घ उच्चार. रामाय तवर आगात आहे पुन्हा कारण जोडाक्षर आहे. तस्मै नमः मच्या पुढे विसर्ग आहे. दोन टिंब आहे. विसर्ग स्वरानंतर येतो. पंक्तीच्या शेवटी येणाऱ्या विसर्गाचे उच्चारण ह सारखे केले जाते. त्यामुळे याचं नमः असं होईल. पूर्ण श्लोक वाचूया. रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमू रामाय तस्मै नमः. नमः रामाय तस्मै नमः. आता पुढचा श्लोक घेऊया. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्महं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर. रामान्नास्ति मावर आगातील. रामान्नास्ति नावरी आधारेल. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य मवर आगातील. रामस्य दासो तिथे यस सारखं आहे ते थोडं उच्चारण दीर्घ करायचं. दासोस्महं रामे चित्तलयस चीवर आगातील. चित्त लयस सदा भवतु मे भो राम मामुद्धर. पुन्हा वाचूया श्लोक.
रामो राजमणिः सदा विजयते रामं रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमो रामाय तस्मै नमः रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासोऽस्महं रामे चित्तलयः सदा भवतु मे भो राम मामुद्धर. पुढचा श्लोक घेऊया. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने. सहस्त्र हो रागातील सहस्रनाम तत्तुल्यम तव रागातील तत्तुल्यम पुढे जोडाक्षर आहे रामनाम वरानने. हे साधं आहे, काहीच नाही याच्यात. राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम रामनाम वरानने. आता शेवटचे चरण आहेत हे. इति श्री बुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णं श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. इति श्री बुधकौशिकविरचितं. नंतर श्रीरामरक्षास्तोत्रं रक्षावर आघातील स्तोत्रम संपूर्णम श्री सीतारामचंद्र आघातील चंद्रार्पणमस्तु. कसं येईल आता. इति श्री बुधकौशिकविरचितं श्रीरामरक्षास्तोत्रं संपूर्णं श्री सीतारामचंद्रार्पणमस्तु. जय श्रीराम. व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रोज रामरक्षा म्हणत चला.